नमस्कार. मला ना माझी मुलगी दुसरीला होती तेव्हाची एक आठवण येते. त्यांना वर्षभरामध्ये 3 एसे शिकवले होते. मायसेल्फ, माय स्कूल अँड माय मदर. आणि प्रत्येकामध्ये 5-5 ओळी, की आय एम ए गर्ल किंवा बॉय, माय नेम इज सो अँड सो, आय गो टू स्कूल, आय एम सो अँड सो इयर्स ओल्ड, अँड आय हॅव ए. काही लोकांना मग ब्रदर असेल तर ब्रदर, पेट असेल त्यांनी पेट. पण ते आय हॅव अ पेट असं शिकवलं होतं. पण त्यांनी ऑप्शन त्या मुलांना सांगितलं की तुम्हाला लहान भाऊ आहे किंवा बहीण आहे मोठी, तर ते लिहा म्हणून आय हॅव अ ब्रदर. यंगर वगैरे काही नाही, कारण लहान होते मुलं. तसंच शाळेच्या बाबतीत माय स्कूल्स नेम इज सो अँड सो, इट इज इन दहिसर. आम्ही दहिसरला होतो म्हणून माय क्लास टीचर्स नेम इज सो अँड सो. आणि आय लव्ह माय स्कूल. आणि वी हॅव अ ग्राउंड टू आवर स्कूल. म्हणजे त्या शाळेला खूप मोठं ग्राउंड होतं, तर ते एक वाक्य असं. आणि मदरच्या बाबतीत पण माय मदर्स नेम इज सो अँड सो, शी इज हाऊसवाईफ, शी लव्ज मी लॉट. अशी 5च वाक्य प्रत्येक ह्याच्यामध्ये दिली होती. आणि आमचं वार्षिक परीक्षेच्या आधी शेवटचं पेरेंट्स टीचर मीटिंग होती. आणि टीचरने आम्हाला क्वेश्चन पेपरबद्दल सांगितलं, म्हणजे कशा पद्धतीचं असणार आहे. तर जो तो येऊन त्या एसेवर थांबलं होतं की तुम्ही 3 एसे शिकवलेत, 15 वाक्य, मुलांना जड नाही का जाणार. आणि सगळी एकाच वयाची, मी दुसरीतली, सगळ्यांना जड नाही का जाणार. तर तुम्ही एकच कुठला एसे सांगा. तर त्या शिक्षिकेने आम्हाला 3-3दा समजवलं की तुम्हाला 3 शिकवलेले आहेत, त्यातले 2 ऑप्शन असणार, त्या 2मधला 1 करायचा. त्यामुळे तुम्ही 3 करायला नका जाऊ. तुमचं मुलाला जर हेवी होत असेल तर तुम्ही 2च शिकवा. म्हणजे कुठल्याही 2 शिकवल्या तर त्यातलं त्याला 1 येणार. तर तरीसुद्धा खूपसे पालक तयार नव्हते, नाही मुलांना हे जड जाणार. तर 3दा-4दा समजावूनसुद्धा ते ऐकेना. तेव्हा ती शिक्षिका म्हणाली, तुम्ही जर अर्धा तास थांबायला तयार असाल तर तुम्हाला मी पूर्ण सेट करूनच पेपर देते आणि तोच पेपर तुम्ही तुमच्या मुलाकडून करून घ्या. तर माझ्या मुलीच्या वर्गातले जे पेरेंट्स पालक जमले होते, त्यातले 20 तरी तयार होते की तुम्ही पेपर द्या, आम्ही थांबतो अर्धा तास. मला ऑफिसला जायचं होतं आणि मला हे पटत नव्हतं, कारण आम्हाला म्युन्सिपाल्टीमध्ये असलं पेरेंट्स टीचर आमचे पालक कधी शाळेत आलेले नाही. आणि आम्हाला 5-5 निबंध दिले असायचे आणि त्यातले आम्हाला 3 ऑप्शन असायचे, 3मधला 1 यायला पाहिजे असं वगैरे. असा आमचा साचा होता. त्यामुळे मला असं वाटत होतं की हे आपण किती मुलांना फीड करणार. म्हणजे तुम्ही एकच निबंध द्या आणि तो आपण, मला हे पटत नव्हतं. आणि मला ऑफिसलाही जायचं होतं, म्हणून मी उठले आणि मी आमच्या शिक्षिकेला म्हटलं की मी जाते, मला काय पेपरमध्ये इंटरेस्ट नाही. तर मी माझ्या विचाराचे किंवा ज्यांना घाई होती अशी लोक माझ्याबरोबर निघाले. तेव्हा त्या टीचरने मला विचारलं, म्हणजे आता 2 वर्षामध्ये त्या शिक्षिकेला त्या मुलांची पण कॅपॅसिटी, म्हणजे कोण मूल कोणाचं आहे आणि किती कॅपॅसिटी आहे काय हो. मला विचारलं, तुम्हाला काय तुमच्या मुलीच्या भवितव्याची काळजी नाही का. तर मी म्हटलं का. तर म्हणे नाही, सगळ्यांना पेपर पाहिजे, तुम्हाला नाही. म्हटलं आम्ही म्हटलं अशा पद्धतीने शिकलेलो आहेत, आम्हाला 5 निबंधात शिकवलेले होते, त्यातले 3 ऑप्शनला असणार, त्यातला 1च तुम्हाला लिहायचा आणि आम्हाला सगळे करून जावे लागायचे. त्यामुळे मला स्वतःला वाटतं की माझ्या मुलीलाही खूप कॉम्पिटिशन असावं, अवांतर असावं. उलट तुम्ही 3च विषयात 3च निबंध दिलेले आहेत. पुन्हा इंग्लिशमध्ये ऱ्हस्व-दीर्घ पण नाही आहे. मी मराठी मीडियममध्ये शिकले, स्पेलिंग पार्ट असणंच महत्त्वाचं आहे. त्यातलं आय लिव्ह इन दहिसर किंवा ते कॉमन सगळीकडे तिन्ही एसेमध्ये आहे. म्हटलं काय याच्यामध्ये अजून मी पेपर मागणं म्हणजे माझ्या मुलीला स्पर्धेमध्ये कमकुवत करणं असं मला वाटतं. आणि मी हे उत्तर दिल्यावर खूप जे माझ्याबरोबर निघालेले ते सगळे पालक मला म्हणाले, आम्ही पण हिच्याशी सहमत आहोत, अवांतर वाचन यायला पाहिजे, अभ्यास. मी मान्य करते माझ्या मुलीची
तेव्हाची कॅपॅसिटी जास्त असेल, क्षमता जास्त असेल, काही मुलांची क्षमता कमी असेल, पण आपण आपल्या मुलाची क्षमता वाढवायचा प्रयत्न करायचा की असलेली क्षमता मारायचा प्रयत्न करायचा, हे प्रत्येक पालकांनी ठरवायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी स्वतः MPSCला जेव्हा 80ला बसले होते त्यावेळेला फक्त 300 पोस्ट होत्या आणि हजारो म्हणजे मला वाटतं 60-70 हजार लोक परीक्षेला बसले होते. आता 300 पोस्ट आणि 60-70 हजार लोक बसले म्हटल्यावर तिथे स्पर्धा असणारच ना. किती टक्के लोकांना तिथे घेतलं जाणार, त्याच्यातही काही ना काही टक्का तरी ओळखीने पार्शालिटीने भरणं हा प्रकार असणारच. आम्ही स्वतः अनरिझर्व्ड कॅटेगरीतले असल्यामुळे आम्हाला पहिल्यापासूनच माहीत होतं की स्पर्धा केल्याशिवाय आणि आपलं बुद्धिमत्ता वाढवल्याशिवाय आम्हाला ह्या जगात जगता येणार नाही, ह्या स्पर्धेमध्ये टिकता येणार नाही. आणि मला स्वतःला असं वाटतं की मोठं तुम्ही IPS ISI वगैरे व्हाल, पदप्रतिष्ठा मिळेल, पैसा मिळेल, मान्य आहे, पण म्हणजे ह्याचा अर्थ जे कमीमध्ये राहतात किंवा खालच्या दर्जाचे राहतात त्यांना काही जगण्याचा अधिकारच नाही का? उलट बघा तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो, तो जो छोटेखानी आयुष्यातील लोक मस्त जगतात ना, त्या आयुष्य जगायची कला पाहिजे असं मला वाटतं. एवढं मुलांना खूप फीड करू नये आणि मुलांना स्पर्धा ही आहे हे लहानपणापासून शिकवायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की मला सांगा. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.